बातम्या सविस्तर पाहूया। तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु आणि नेते दलाई लामा यांचा 90वा वाढदिवस साजरा करण्यात आला। धर्मशालाच्या कांगरा इथं शानदार आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात त्यांना सर्व अनुयायांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी भारताचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी भारत सरकारतर्फे त्यांना शुभेच्छा दिल्या, तर बौद्ध धर्माचे अनुयायी हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गियर हे देखील या कार्यक्रमात हजर होते। काही दिवसांपूर्वीच आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीचे अधिकार दलाई लामांचं कार्यालय असलेल्या गादेन फोड्रंग ट्रस्टलाच असल्याचं दलाई लामांनी जाहीर केलं आणि आपल्या मृत्यूनंतरही दलाई लामा निवडीची 600 वर्षांची परंपरा सुरू राहील असं सांगत चीनला चांगली चपराक लगावली होती। तर आज दलाई लामांचा 90वा वाढदिवस साजरा करत असताना तिबेटी जनतेनेही चीनला कडवट प्रतिकाराची झुळूक दाखवून दिली। दलाई लामा तिबेटी बौद्ध धर्माचे केवळ आध्यात्मिक गुरुच नव्हे तर तिबेटी प्रतिकाराचं प्रतीक आहे। तिबेटी जनतेसाठी ती एक 600 वर्ष जुनी संस्था आहे, एक भावना आहे। अशा दलाई लामांचा 90वा वाढदिवस धर्मशालामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी दलाई लामांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं की मी माझं आयुष्य अजिबात वाया घालवलं नाही। मात्र दलाई लामा ही उपाधी मिळाल्यामुळे मला गर्व किंवा उद्धटपणानं कधीही स्पर्श केला नाही। या कार्यक्रमाला भारताकडून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गियर आणि अमेरिकन राजदूतही उपस्थित होते। या सगळ्यांनीच दलाई लामांप्रती आपापल्या भावना व्यक्त करत त्यांना 90व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या। आज मी अत्यंत आदरानं आणि प्रेमानं 14व्या दलाई लामांना त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त जगातील असंख्य अनुयायांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। दलाई लामांचं हे 90 वर्षांचं आयुष्य हे दया, बुद्धिमत्ता आणि अहिंसेचं प्रतीक आहे। आदरणीय दलाई लामा, तुम्ही केवळ आध्यात्मिक गुरु नव्हेत तर प्राचीन बुद्धिमत्ता आणि आधुनिक जगाला जोडणारे एक महत्त्वाचे दुवा आहात। आमच्या देशात तुमचं वास्तव्य हे आमच्यासाठी आशीर्वादाप्रमाणे। या भूमीला तुम्ही आर्यभूमी मानून आम्हाला कृतकृत्य केले। तिबेटी लोकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे। आम्ही तिबेटी संस्कृती, भाषा, धार्मिक वारसा जपण्याच्या तुमच्या प्रयत्नांचा आदर करतो। जगातील इतर धर्मियांचा समान आदर करण्याची तुमची भूमिका वंदनीय आहे। आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे। आदरणीय दलाई लामांचं अद्वितीय आयुष्य साजरं करण्यासाठी आपण सारे जमलोत। जगभरातनं आध्यात्मिक नेते आणि सगळे राजदूत, प्रतिनिधी आज त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यास इथं जमले आहेत। या पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या एका अनोख्या नेत्याला, गुरुप्रती आपण सारे नतमस्तक आहोत। दलाई लामा यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या आधीच 2 जुलै रोजी आपला उत्तराधिकारी कोण असणार हे जाहीर केलं होतं। 600 वर्षांची ही संस्था आपल्या मृत्यूनंतरही सुरू राहील। दलाई लामांचं कार्यालय गादेन फोड्रंग ट्रस्ट निवडीला मान्यता देईल। हा ट्रस्ट दलाई लामांच्या पुनर्जन्माला मान्यता देईल। ही मान्यता देण्याचा अधिकार केवळ या ट्रस्टलाच आहे। तिबेटी परंपरेनुसारच शोध आणि पुनर्जन्म मान्यता प्रथा पाळली जाईल। इतर कुणालाही यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असणार नाही। या निवेदनाद्वारे दलाई लामा यांनी चीनच्या लुडबुडीला थेट चपराक दिली आहे। चीननं पंचेन लामांची परस्पर निवड करून दलाई लामांच्या निवडीला आव्हान दिलं होतं। पुढील दलाई लामांच्या निवडीमध्ये या पंचेन लामांची भूमिका महत्त्वाची मानली जाते। मात्र धर्मशालातील निर्वासित तिबेटी सरकारनं यावर आक्षेप घेत दलाई लामांच्या निवड प्रक्रियेत कुणाचाही हस्तक्षेप मान्य करणार नाही असं स्पष्ट केलंय। त्यातच आज भारताकडून दलाई लामांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भारतीय केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू आणि मत्स्य व्यवसाय आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंह उपस्थित होते। तसंच या कार्यक्रमापूर्वी तिबेटी ध्वजासह भारतीय ध्वजही फडकवण्यात आला। याद्वारे तिबेटी जनतेनं भारतीय पाठिंब्याबाबत आभार तर व्यक्त केलेच, शिवाय चीनलाही एक जोरदार संदेश दिलाय। खरं म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासूनच भारतात आश्रयाला असलेले 14वे दलाई लामा यांना भारतानं कायम एक आध्यात्मिक नेता म्हणून सर्वोच्च आदर दिलाय। तिबेटी आणि चीन संघर्षात भारतानं कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही। भारत चीनचं एक चीन धोरण मान्य करतो, मात्र दलाई लामांचा भारत एक आध्यात्मिक नेता म्हणून आदर करतो। त्यांना भारतात संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य आहे। दलाई लामा भारतात तिबेटी जनतेत धार्मिक आणि शैक्षणिक कार्य राबवतात। भारत त्यात हस्तक्षेप करत नाही। तिबेट चीन संघर्षात भारतानं कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही। मात्र दलाई लामांना भारतात VVIP दर्जा आहे। त्यामुळे भारत सरकारकडून दलाई लामांच्या वाढदिवसाला उपस्थिती दर्शवण्यात आली आहे। तर तिबेटी जनतेनं केवळ भारतातच नव्हे तर जगभरातच दलाई लामांचा वाढदिवस साजरा करत चीनला कडक संदेश दिलाय।
नेपाळ तसंच बिहारमधील बोधगया, दिल्ली यासह जगभरात अनेक ठिकाणी तिबेटी जनतेनं विविध कार्यक्रम आयोजित करत दलाई लामांना शुभेच्छा आणि पाठिंबा दर्शवलाय. चीननं पुढील दलाई लामांच्या निवडीला चीन सरकारची मान्यता आवश्यक असल्याचं सांगितलंय. त्यामुळे तिबेटी जनता पुन्हा दुखावली गेली आहे आणि म्हणूनच 6 जुलैच्या दलाई लामांच्या 90व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला खास महत्त्व प्राप्त झालंय. पुढील दलाई लामा कोण या प्रश्नाभोवती चीन तिबेट संघर्ष हा नव्यानं सुरू झालाय. म्हणूनच 6 जुलैचा दलाई लामांचा हा वाढदिवस तिबेटी जनतेसाठी जिव्हाळ्याचा असला तरी राजकीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्याही त्याला महत्त्व आहे आणि आपल्या नेहमीच्या संयत मात्र ठाम भूमिकेतून तिबेटी जनतेनं चीनला कठोर संदेश दिलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.